चंद्र सूर्य तारा नाही अवघे शून्याची होते पाही. कान्होबा तेरे तेरे ते कोण. तेथे एक ढालगज निर्माण झाली. माया रूपी बायकोनं परमात्म रूपी नवऱ्याला गरवार केलं म्हणून हे सारं विश्व झालं. याला म्हणतात विरोधाभास. मी एखादा म्हणेन महाराज तुमच्या साधूनं असे उलटे अभंग का लिहिले. मी पंढरीत होतो. एक जण मला म्हणे बाबा एका प्रश्नाचं उत्तर द्या. म्हटलं सांगा प्रश्न. म्हणे रूप पाहत आलोचनी सुख झाले व 6 जणी. त्या 6 जणी कोणत्या. मी नवीन शिक्षण काही नाही. मला वाटलं बा असतील कोणत्या 6 जणी. मग आमची श्री गुरु प्रातस्मरणीय वेदशास्त्र संपन्न गुरुवर्य वक्ते आबा. मग आबाजवळ गेलो. मुक्ताईच्या मठात उठवला आबाले. म्हटलं आबा. उठले. काय आमच्या गुरुजीचा आवाज. म्हटलं एकानं प्रश्न विचारला. कोणता. म्हटलं तो म्हणते रूप पाहत आलोचनी सुख झाले व 6 जणी. त्या 6 जणी कोणत्या. त्याले सांग त्यातली एकटी माय होती. म्हटलं त्यानं जर बाकीच्या 5 विचारल्या त्याच्या मायले विचार. मग एखादा म्हणेल महाराज तुमचे साधू असे उलटे का बोलले. यावर विद्वान लोक वेगळं वेगळं सांगतील बाबा. पण आपण भोळे माणसा. मी सरळ सांगतो. आमचे साधू संत सरळ बोलू बोलू थकले मग उलटे बोलले. उठा जागे व्हारे आता. सरळ भाषा. उठा उठा जागा पाठी भयाले. आता जागा रे बहिणो जागा. आता जागा रे बहिणो जागा. हो जागा रे बहिणो जागा. जागा रे बहिणो जागा. आता जागा रे बहिणो जागा. जागा 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 जागा. आता जागा रे बहिणो जागा. जागा 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 जागा. हो चोरून जिल्ह्याने नाडोली बागा. नाडोली बागा. नाडोली बागा. बघा 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 आता जागा रे बहिणो. चोरून जिल्ह्यात सरळ भाषा वापरली. उठा जागे व्हा. आता जागा रे भाईनो जागा. उठा. भाषा बदलली. कर जोडून विनवितो तुम्हा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. पाया पडतो. करा रे बापानो किती सांगू तरी न ऐकती. पुढे शिंदडीचे काय माय गेली होती. म्हणत जा तुम्ही पुढचं. अशा घाण शिव्या दिल्या. या सगळ्या शिव्याचा अर्थ शिव्याले माहीत असून सांगता नाही येत. इमानदारीनं बा साहेब सगळ्या मला बटकीचा शिंदडीचा चुंबडीचा लटकीचा सगळंच माहीत आहे. कारण आमचे गुरुजी 2-3 तास कीर्तन करत त्यातले 1.5 तास शिव्याच देत. कोण्या नेत्याले घोडे लावतील काहीच सांगता नाही. हाय ना. हा बिनधास्त तसे. महावडलाच्या श्राद्धात मंत्री आले हार घेऊन. मंत्री दुरूनच पाहिला. शिव्या. म्हटलं काय. याच्या हातून हार टाकू नको. अरे वारकऱ्याच्या हातून टाक. हे खुर्चीसाठी बायका गवाण ठेवू शकतात. देखत पावर आहे कोण्या महाराजाची. आम्ही तर शेपूट हलवतो. भाऊ आले भाऊ आले भाऊ आले भाऊ आले. आपले सानप बाबा होते. मी होतो. अक्रूर महाराज होते. आम्ही 25-30 महाराज लोक
मंत्रालयात बोलवलं होतं फडणवीस साहेबांनी. मग आम्ही गेलो. मग सगळे महाराज लोक आहे बा 5-5 2-2 मिनिट विचार मांडा. आता मी काय विचार मांडीन सगळी चिंता, हा भोळा बुवा याच्या हा बोलीन काय. मी एकच वाक्य बोललो, म्हटलं बुवा आम्ही कोण्या पक्षागिक्षाचे नाही बरं. असंच बोललो काका, कोण्या पक्षाचे नाही, पण जो पक्ष देवावर प्रेम करीन, धर्मावर प्रेम करीन, संतावर प्रेम करीन, आम्ही त्याचेच आहोत. त्यानं हे सोडलं रे की आम्ही त्याला सोडलं. हा डायरेक्ट लय नाही बोललो, मला लय बोलताच येत नाही, डायरेक्ट असंच बोललो. धर्मावर प्रेम करीन त्याच्यावर तुम्ही प्रेम करा, नाहीतर कोण्या नेत्याचा कार्यकर्ता झाल्यापेक्षा भोले बाबाचा कार्यकर्ता होय कधीच कमी नाही पाहिजे. सतरंजा उचलून कोणाचे पोट भरले हो. आमदार आमदाराच्याच पोराले आमदार करीन, खासदार खासदाराच्याच पोराले खासदार करीन, आपल्या गरीबाच्या पोराले सतरंजाच आहेत नशिबात. वा तुमच्या कोण्याच मालाले भाव नाही, कारण शेतकऱ्याचा पोरगा पुढे गेला की भाऊ की जय म्हणायला रिकामा राहणार नाही, हे त्याला समजून राहिलं. हे सत्य आहे. आपल्या मालाले भाव असू द्या, पैसा असू द्या, नेत्याले राम राम नाही. शेतकरी एवढा राजा माणूस आहे मग, आणि त्याले हे माहित आहे सगळे वर काढायचे, शेतकरी दाब्याचा. याचं सोयाबीन 4000. खोटं नाही सांगत मी. तुरीचा भाव 66-65. पुढे जायला का रोग आला काय, हे एवढं काळजान टाकजार आहे हो. जाईन तर जाईन पुढे. विठाल विठाल मूळ मुद्द्यावर या. साधूने सगळ्या भाषा वापरल्या, शिव्या दिल्या. आमच्या गुरुजीचे शब्द सांगून राहिलो. बटकीचे मी सांगू पहिले कीर्तनात मावर लोकांनी गुन्हे दाखल केले बुवा. मी म्हटलं बटकीचा कोण, एक म्हणे सांगा. मी सांगलं भाऊ, मी म्हटलं बटकीचा म्हणजे ठेवेल बायकोचं लेकरू. मा भोळा स्वभाव हो, आणि जो मला सांगा म्हणे तोच तसा. मग पाकिटही नाही भेटलं, नारळही नाही भेटलं, मग गाडीत काय गोमूत्र टाकू. नाही सांगा लागत, बंद केलं मी. संतांनी शिव्या दिल्या तरी नाही जमलं, म्हणून उलटे बोलून उपदेश केला पहिले. संताले वरले दिंडी, संताले वरले दिंडी, संताले वरले दिंडी, संताले वरले दिंडी. हो संताले वरल्या दिंडी, संताले वरल्या दिंडी, संताले वरल्या दिंडी, संताले वरल्या दिंडी. ओ संताले वरल्या दिंडी, संताले वरल्या दिंडी, संताले वरल्या दिंडी.
आहे दिंडी. यातून उपदेशही आहे आणि पंथाचा महिमाही आहे. साधू वरल्या मार्गाने आले. कसा काय हा मार्ग वरलाय? हा अनादी आहे. जगामध्ये पंथ अनेक आहे पण अनादी नाही. ज्या पंथाची जन्मतारीख सांगता येत नाही त्या पंथाला अनादी म्हणतात. सगळे वारकरी मंडळी या ठिकाणी उभा आहे. हाय कोणाची पावर? किती मोठ्या बाबा जोड जा सांगूच शकत नाही. प्रमाण देतील आदिनाथ गुरु मच्छिंद्र तयाचा रंबादिक नाचती उभ्या जोडून हात त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. भगवान महादेव आमचे पहिले वैष्णव आहे. एक जनार्दनी वैष्णव, एक जनार्दनी वैष्णव, शिरोमणी महादेव, ये महादेव शिरोमणी महादेव. एका जनार्दनी वैष्णव, एका जनार्दनी वैष्णव, शिरोमणी महादेव, हा शिरोमणी महादेव. एका जनार्दनी वैष्णव, एका जनार्दनी वैष्णव, एका जनार्दनी वैष्णव, एका जनार्दनी वैष्णव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. वारकरी संप्रदाय श्रेष्ठ असण्याचं कारण एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव पहिले वैष्णव आहे. रंबादिक नाचती उभ्या जोडून हात त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. पहिले वारकरी भोले बाबा आहेत म्हणून हा पंथ श्रेष्ठ आहे. आज आमचं योगायोगानं नागनाथ भगवंताचं दर्शन झालं. वेळेवर निघलो म्हटलं आपल्याला बारीत उभं राहावं लागेल. मग आम्ही ईश्वर भाऊले फोन केला. म्हटलं भाऊ दर्शन तर घ्या वाटते. आमचे चुलते सोबत आहेत, भाऊ सोबत आहे. दर्शनासाठी आम्ही निघलो आहे. या महाराज आदरणीय सात्विक व्यक्तिमत्व या भागातले आमचे सातपुते काका, आदरणीय आमचे पांढरे साहेब आमच्यासाठी उभे राहिले. मंदिर बंद हो, सगळी दर्शनबारी बंद केली आमच्यासाठी. डायरेक्ट बसून पूजा करायला लावली. दर्शन माझ्या जीवनातला हा पहिला दिवस आहे अशी सुंदर पूजा माझ्या हातून भगवान भोलेनाथाजवळ बसून झाली. लय आनंद वाटला. म्हणजे मला दक्षिणाही भेटली, पाकिटही भेटलं, नारळही भेटलं. काय नाही दिलं तर चालते, खोटं नाही सांगत बुवा. कारण म्हणजे एवढा आनंद माझ्या जीवनात पहिला आनंद. सगळे ब्राह्मण देवता येऊन बसले, बसा बाबा पूजा करा. खूप आनंद वाटला. कारण श्रावण मास मागच्या वर्षी आलो साहेब पण माझं दर्शन नव्हतं झालं. मग प्रदक्षिणा केली, कळसाचं दर्शन घेतलं ना आलो आहे ना. ईश्वर भाऊच्या घरी थांबलो बी. पण आज मस्त आनंद वाटला कारण आमच्या महान वैष्णवाचं दर्शन झालं. नागनाथ भगवंताचं श्री संत नामदेव महाराजांची पुण्यवान भूमी आहे ती. दर्शन झालं. पहिले वैष्णव आहेत महादेव म्हणून हा संप्रदाय वरला आहे. दुसरं कारण हा मार्ग वेदबोधित आहे. याचं नाव वेदात आहे. वारकरी नाही. वारकरी नाव नाही आपल्या पंथाचं. तुम्ही टाळ घेतला म्हणून टाळकरी, विणा घेतला म्हणून विणेकरी आहे ना बाबा. मृदंग वाजवतात दादा म्हणून मृदंगाचार्य. आमचे बाबा गायन करू राहिले त्यांना गायनाचार्य म्हणतात. मी बळबळ करू राहिलो कीर्तनकार. तसं वारकरी हे नाव नाही आपलं. आपल्या पंथाचं नाव मूळ वैष्णव, पण वाऱ्या केल्या म्हणून आपल्या पंथाले वारकरी नाव पडलं. तिसरं कारण आहे हा पंथ कोण्या जातीचा कोण्या धर्माचा नाही. या सगळ्याच धर्माचे आहेत. बरोबर आहे ना बाबा. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, चांडाळाही अधिकार, चांडाळाही अधिकार, बाळे आत्मा नारी नर आदि करोनी विषाही, बाळे आत्मा नारी नर आदि करोनी विषाही, बाळे आत्मा नारी नर आदि करोन विश्रांती, माया आत्मा नारी नर. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, चांडाळाही अधिकार, चांडाळाही अधिकार, बाळे आत्मा नारी नर आदि
कीर्तन म्हणजे बिना साखरचा चहा असते. पण आमच्या कैलास बाबा बाळासाहेब बाबांनी आज साखर ओतू ओतू चहा गोड लावला करणं. अशा चालीन असे प्रमाण ऐकायला भेटत नाही. पुराव्यासहित दिलं. ब्राह्मण असो, क्षत्रिय असो, शूद्र असो, वैश्य असो, चांडाळ असो, वेश्य असो, सगळेले अधिकार आहे. हे असा हा संप्रदाय आहे. इथं जाती, इथं मुस्लिमही चालते. सगळ्याच जातीचा पंथ आहे, सगळ्याच धर्माचा पंथ आहे. म्हणून हा पंथ सबके लिए खुला है मंदिर ये हमारा, सबके लिए खुला है मंदिर ये हमारा, खुला है मंदिर ये हमारा, सबके लिए खुला है मंदिर ये हमारा, हरि सबके लिए खुला है मंदिर ये हमारा, सबके लिए खुला है मंदिर ये हमारा, सबके लिए खुला है मंदिर ये हमारा, सबके लिए खुला है मंदिर ये हमारा। ओ कोई विधर्मी आओ, कोई विपंथी आओ, हरि नाम का लो कर लो बेड़ा पार, कहत कबीरा आओ सब जागो हो जाएगा बेड़ा पार, सबके लिए खुला है मंदिर ये हमारा, सबके लिए खुला है मंदिर ये हमारा, सबके लिए खुला है मंदिर ये हमारा, सबके लिए खुला है मंदिर ये हमारा। वारकरी संप्रदाय श्रेष्ठ असण्याचं हे तिसरं कारण आहे. चौथं कारण आहे हा सफल मार्ग आहे. हा सगळेच आहे. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम, सावतामाळी, गोरा कुंभार, चोखा मेळा, बंका महाराज, संताजी महाराज, शेणा महाराज, नरहरी महाराज, जनाबाई, बहिणाबाई, सखूबाई, मारुतराव बाबा, मोतीराम बाबा, नथुराम बाबा असे महान महान तपस्वी या मार्गाने गेले. म्हणून हा वरला आहे. पण एवढ्यानं नाही थांबलं, हा सफल आहे. या रस्त्यानं गेलेले साधू आनंदानं राहिले, दाखले दिले. साधू संत गेले आनंदी राहिले, हरिनामी झाले कृतकृत्य. तू काय म्हणे, खातो आनंदाचे लाडू नका तरफडू घ्या रे. आम्ही या रस्त्यानं आनंद भोगला. हे सगळे साधूचे पुरावे. इथं काही काही लोक संशय घेतील म्हणून 2 मिनिट जागा काढतो. एखादा म्हणे, महाराज कोण्या साधूने आनंद भोगला सांगा. ज्ञानोबा मार खाल्ला लोकांच्या हातचा. मुक्ताई तिन्ही देवाची आई गल्लीत मारलं. नाथाच्या अंगावर मुसलमान थुकला, प्रसाद देऊन मुक्त केला. जगद्गुरु तुकोबारायांना चालू कीर्तनात मारलं. तरी मारणाऱ्याच्या घरी जाऊन त्याचे हात दाबून दिले. तुम्ही मारून पावर मले नाही, मी बी दाबून देईन, पण हात नाही, मी इथं दाबीन. हा फरक आहे. लक्ष देऊन ऐका. मग आनंदात कसे राहिले, दुःख भोगलं, याच्यावर नाथराय सांगतात, ज्याते म्हणती महादुःख ते भक्ताशी भगवंत स्वरूप दे, ज्याते म्हणती परम सुख ते आवश्यक भगवंत. ज्याला महादुःख म्हणतात ते महादुःख खऱ्या साधूले देव आहे. देवाची आठवण सुखात येते की दुखात?
प्रत्येकाला सुखाची गरज आहे. कोणी म्हणते देवा सुखात ठेव, पण सुखामध्ये देवाचा विसर आहे आणि दुखामध्ये देवाचा आठव आहे. चांगला पैसा भरमसाठ पीक होऊ द्या, लोक गोठे घेत नाही, असेच चालतात. आमच्या गावात एकानं शेत पेरलं आणि पाऊस पडला. मग मा गोड स्वभाव, मी म्हटलं काका काय पुण्य हो, पेरणं झालं आणि पाऊस आला. मग त्यानं काय म्हणावं, देवाची कृपा, भोले बाबाची कृपा. मला काय म्हणे तो, मग महाराज हे काय टाळ ठोकणार, शात्यावर गोटा ठेवून पेरलं म्हणे शात्यावर. हो, मी गेलो हनुमंताजो, म्हटलं देवा यानं माई जिरोली रे, असंच. हनुमंतराय म्हणे शिव्या टेन्शन घेऊ नको, मी त्याची जिरवतो. जे बटन दाबलं भाऊ देवानं, पाणी 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 पाणी, सकाळी पाणी, दुपारी पाणी, संध्याकाळी पाणी पाणी, जिकडे तिकडे पाणी. उडदाले कोंब, मुंगाले कोंब, कापसात कोंब, सोयाबीनले कोंब, मग जिरला त्याचा कोंब. मग मी त्याच्या भेटीला गेलो, राम राम. मग म्हणे राम राम. बरं काय महाराज तुमच्या देवानं बरं नाही केलं का रे, पहिले रे शात्यावर गोटा ठेवून पेल, म्हणलं आता बाबडीचं खोल ठेव. हा, दुखामध्ये देवाचा आठव आहे. सगळे साधू दुखात राहिले. माझं लक्ष देऊन ऐका, कोण्याच साधूनं देवाले सुख नाही माग. देवानं साधूले दुःख दिलं नाही. आमच्या संताईनं त्याले सांगलं देवा दुखात ठेव का, तुझं भजन घडतं. पांडव दुखात होते, मागे पुढे उभा राही सांभाळे. कौरव सुखात होते, देव नव्हता. लक्षात घ्या. म्हणून प्रत्येकाला दुःख पाहिजे. या वारकरी पंथात सगळे साधू दुःखी. काही काही लोक आम्हाला म्हणतात बुवा लोकांची मजा आहे, आपल्यावर लय डोळा आहे लोकांचा. खोटं नाही बोलत, असे टोचू टोचू बोलतात. निघले बुवा चालले चाटा मारेले, बुवाले काय बांधला फेटा, मारल्या चाटा, उपटल्या नोटा की धरल्या वाटा. काय करा रे, अरे सोपी आहे काय फिरणं. एक साधू सुखात नाही विचारा. जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा, बाबा दुखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा. बाबा रे बाबा रे बाबा रे बाबा बाबा बाबा, जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा, बाबा देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा. राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया जन्म जोगी, दुख के कारण सुख नहीं होनी, दुख की माया त्यागी. जो देखे सो देखे सो देखे सो देखे सो, जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा, बाबा 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 देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा. राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया जंगम जोगी, कहत कबीरा ओ नहीं दुखिया, जिसने माया त्यागी रे. ये बाबा 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 बाबा, जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा, देखे सो दुखिया बाबा, देखे सो दुखिया बाबा 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 बाबा. एकदा यायच्यासाठी वाजवा टाळ्या तुम्ही. हा, ते एक बाबा लय दूर चालले गेले. या न बाबा पुढे हो. हा आले हो. आता तिघे म्हणून खेळ करतात पा, एक लांब ठेवून लागते. नाही बऱ्याच जोड. जवळ जवळ नका. ऐका थोडक्यात सांगतो बापू हो, सगळे दुखी आहेत. सगळ्या साधूनं दुःख भोगलं. आमची तुम्हाला मजा वाटते, पण
शपथीनं बोलतो बा, मजा गिजा काही नसते. हे फिरणं आणि हे एवढं सोपं नाही. एकही साधू सुखात नाही. कोणाले शुगर, कोणाले मुळव्यात, कोणाले काही. जागरणच चालू आहे बाबा. एक दिवस माय चालू कीर्तनात 350 शुगर झाली. मला काहीच दिसत नव्हतं. माय वय 37 वर्षाचं. कशाने झालं? डॉक्टर साहेब म्हणे महाराज हे जागरण आहेत. म्हणून सांगतो बापू, दिसते तसं नसते. तुम्हाला वाटते महाराज लोकांची मजा आहे, हे गाव ते गाव, हे गाव ते गाव. आमच्यापेक्षा वानरं कमी फिरतात. महिना फिरणं सोपं आहे काय? आता यावेळेस रेट कमी असते भाऊ. मी पहिले बसनं प्रवास करू. आता हे भाड्यानं गाडी आहे 11 रुपये किलोमीटर. नाहीतर माय सरळ म्हणजे बसचा प्रवास. इकडे मी बसनं येऊ. एकदा महिन्यानं घरी गेलो भाऊ. एका मा पोरगा असा वट्यावर उभा. मग मला पाहिल्यावर त्यानं पळत यावं, पप्पा आले. मा पोऱ्यानं मला ओळखलं नाही भाऊ. मा पोऱ्या मला पाहून करे माव बुवा व. त्याची आई घरातून म्हणे कोणता बुवा आला रे? म्हणे नारळावाला आला. आमच्या थैली चिक्कू नाही, डाळिंब नाही, सफरचंद नाही, केळं नाही. कोणी गावले जाऊ नारळ आणून ठेवलं असेल ना. पाण्याचं दे जा फक्त. हा पाण्याचं दे जा. हो 2.5 पोते नारळ झाले भाऊ. आम्ही दोघं नवरा बायको फोळ्याले बसलो. रट्टा मारला. दही बुक्का दही म्हणून सांगलं पाण्याचं दे जा. त्या नारळाही पायी आमचं झमकलं. माझ्या बायकोने बसले गद्यासारखं वज वागवत. म्हटलं मी काय नारळात घुसलो काय? म्हणे मग वाजून पाहिले काय झालं. त्या दिवसपासून नारळ कोणी देऊ. मी पहिले वाजवतो. चांगलं असलं तर घेतो, नाही तर परत 30 रुपये. सगळे दुखी राहिले तरी आनंद मानला. कारण दुखामध्ये देवाचा आठव आहे. म्हणून हा श्रेष्ठ. या जगाव कसं, वागाव कसं, मराव कसं, काय कराव, काय करू नये, कुठं जाव हे सगळं शिकवलं. म्हणून हा पंथ वरला. मरणासहित शिकवलं. तुम्ही कधी मराल तुम्हाला माहित आहे काय? मला माहित आहे. सांगू? हो म्हणा ना. सांगू नका म्हणता. कधी मरू हे आपल्या पंथात शिकवलं. ज्ञानोबारांनी अभंगात लिहिलं, नाथांच्या भाकितात लिहिलं, गरुड पुराणात. फक्त वेगळी भाषा आहे. तुम्ही लक्ष देऊन ऐका. पावसाळ्यामध्ये धनुष्य निघते, इंद्रधनुष्य. सगळ्यांना पाहला आणि एखाद्यानं म्हटलं मला दिसत नाही, तर तो माणूस 9 महिन्याच्या वर वाचत नाही, मरते तो. पद्मासन मांडा. हे 2 बोट असे कानाला लावा. लावून पायर मित्रा. आणि हे 2 बोट असे डोळ्यावर ठेवा. उघड. एका जणांच्या चष्म्यावर ठेवले. आता कसं करू? चष्म्यावर नाही चालत, डोळ्यावर असं. आणि उघडा. तुमच्या डोळ्यात चांदण्या येतात की? त्या जर आल्या नाही तर तुम्ही 7 महिन्यात जाता. हे 2 बोट असे कानात घाला. कृष्णा दादा असा कुन स्वर तुमच्या कानात दिलाय. पा बोट घालून एकामेकाच्या नाही, स्वतः. तो आवाज बंद पडला, तुम्ही 5 महिन्यात जाता. गाळ बैलाचा रस्ता असते. गाळ बैल चालतात, त्याला गाळ वाट. इकडे काय म्हणतात पाटील? गाडी वाट. त्या गाडी वाटीनं बिना चपलीचे चाला. तुमचा जर अर्धा पाय उमटला फपुट्या आणि अर्धी हे टाच जर उमटली नाही तर तुम्ही 3 महिन्यात मरता. याच्या पुढे सांगतो. आंघोळीले बसा. पाण्याचा हांडा घ्या आणि शेंडीवर पाणी सोडा. शेंडीवर. हे अधिपती जागा आहे. हे ब्रह्मरंध्र आहे 2 भुयाईच्या मधलं. मग हांडाभर पाणी सोडलं. आता आपल्याला घाम येऊन राहिला भाऊ, बरोबर नाकावर येते. मग हांडाभर पाणी सोडल्यावर कुठे यायला पाहिजे? नाकावर. पाणी जर चौफेर गेलं आणि 2 भुयाईच्या मधलं हे जागा ब्रह्मरंध्र हे जर तुमचं कोरडं राहिलं तर तुम्ही महिन्यात मरता. हो या आंघोळा करून. हा डावा हात डाव्या डोळ्यावर ठेवा. उजव्या डोळ्यानं नाकाकडे पहा. काय दिसते? ठेव ना भाऊ. शेंडा दिसते. शेंडा पाय तुटून शेंडा दिसते. हा जर दिसला नाही उजव्या डोळ्यानं दिसला नाही बाबा तर मुलाईले सांगायचं बाबा मोबाईल मध्ये बॅलन्स टाक म्हणा.